सर्वांना नमस्कार. चांद मातला या स्टोरीचे 32 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. मग आता चंद्रा पुन्हा पांडूच्या घरी थांबली आणि जशी रात्र झाली तसं अड्ड्यावर नाचगाणं सुरू झालं आणि सगळ्या मुलांना एक प्रकारची मेजवानी मिळाली. सगळेजण खात होते, मटणावर ताव मारत होते, सोबत दारूसुद्धा पित होते आणि मनोरंजनाकरता आणलेली एक ऑर्केस्ट्रा पार्टीतली मुलगी फटाकडीसारखी नाचत होती. काही जण तिच्यावरती पैसेसुद्धा उधळत होते. शशीसुद्धा त्यांच्यासोबत होता आणि तो ड्रिंक करत होता, पण त्याचं सगळ्यांवर लक्ष होतं. इतर मुलांसारखा बेताल होऊन तो नाचत नव्हता. एका जागी बसूनच थोडा थोडा कटाक्ष त्या नाचणाऱ्या मुलींकडे टाकायचा आणि बाकीची सगळी नजर सगळ्या मुलांवरून फिरवायचा. आणि त्याच्या लक्षात आलं की त्याची 2 पंटर मुलं म्हणावी अशी त्या पार्टीत रस घेत नव्हती आणि मनापासून मिसळून गेली नव्हती. त्यातला एक म्हणजे सूरज आणि दुसरा म्हणजे मिथुन. आजकाल दोघांची जरा जास्तच गट्टी जमली होती. सांगितलेलं तेवढं काम करायचं आणि बाजूला व्हायचं. सतत एकमेकांसोबत काहीतरी गप्पा मारत बसायच्या असं त्यांचं सुरू होतं. शशीनं आत्ताही त्या दोघांना पाहिलं तर आताही तसेच काहीतरी संशयास्पदरित्या बोलत आहेत असं आढळलं. पण शशीनं पुन्हा दुसरीकडे नजर वळवली आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. सिगारेटचा एक झुरका घेतला आणि त्याच हातानं दारूचा ग्लास उचलून तोंडाला लावला. इतक्यात त्याच्या गळ्यात त्या ऑर्केस्ट्रामधल्या मुलीनं हात टाकले आणि नाचायला लागली. शशीने तिचे त्याच्या गळ्यातले हात बाजूला काढले आणि उठून दुसरीकडे गेला. तशी ती मुलगी पुन्हा त्याला आडवी गेली आणि मादक हालचाली करत, छाती हलवत, कंबर हलवत त्याच्या पुढं नाचायला लागली. पण शशीनं तिला जरासुद्धा भाव न देता फक्त सिगारेटचा एक झुरका ओढला आणि त्याचा धूर तिच्या तोंडावर फेकला. तिथून थोडासाच गालात हसून निघून गेला. आणि त्याचं हे छोटंसं रहस्यमय आणि कंजूशी हसणंच इतकं दिलखेचक होतं की मुली त्याच्यावरच फिदा व्हायच्या. आता ती मुलगी पुन्हा त्याच्या मागे निघाली. इतक्यात इतर मुलं तिच्या समोर आली आणि नाचायला लागली. पण ती त्या मुलांना भाव न देता तिच्या आहे त्या जागी निघून गेली आणि तिथं नाचायला लागली. आता रात्र बरीच वाढत चालली होती. सूरज, मिथुन अजूनही तसेच बाजूला बसले होते. शशी त्या दोघांकडे थोड्या थोड्या वेळानं पाहायचा आणि त्याला खात्री पटली की नक्कीच यांच्या मनात बंडखोरी उत्पन्न झाली आहे आणि हे फितूर झाले आहेत दुसऱ्या गँगला. आता गँग म्हटलं की हे असंच असतं. कधी कोण कुणाच्या जीवावर उठेल, मित्र कधी शत्रू होईल आणि दररोज आपल्यासोबत असणाराच, एका ताटात खाणारा कधी आपल्या जीवावर उठेल हे सांगता येत नाही. आता 12 वाजून गेले होते आणि पांडू आत्ता काही घरी आला नाही. ऑर्केस्ट्रा पार्टी निघून गेली आणि सगळी मुलं नशेमध्ये चूर होऊन तिथेच आडवी तिडवी एकमेकांच्या अंगावर हात पाय टाकून तंगडीत तंगडी अडकून वाकडी तिकडी झोपली. पण सूरज, मिथुन मात्र अगदी व्यवस्थित स्वतःच्या पायावर येतो शेट असं म्हणून शशीला विचारून निघून गेली. आणि शशीची खात्री पटली की हे दोघे आता आपले राहिले नाहीत. आता पांडू दुसऱ्या दिवशी सुद्धा घरी आला नाही. रखमा त्याची वाट बघत होती आणि त्याच्यापेक्षा जास्त चंद्रा त्याची वाट बघत होती, कारण तो तिला कोल्हापूरला जाणाऱ्या रेल्वेत बसवणार होता. रखमाशी ओळख झाल्यामुळे आता पांडूसुद्धा तिला विश्वासू वाटायला लागला होता, कारण या मुंबईमध्ये कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही हे चंद्राला कळत नव्हतं. पण पांडू आणि शशी यावेळी थोड्या दूर डीलसाठी गेले होते, त्यामुळे त्यांचा 1-1.5-2 दिवस तिकडेच मोडला. चंद्रा म्हणाली, रखमा, आता तुझा नवरा कधी यायचा गं? रखमा म्हणाली, अगं असंच असतं यांचं. कुठे जातात, काय करतात, काय पत्ता नसतो, मला सांगत पण नाहीत. मग आता शशी जेव्हा परत आला तेव्हा सल्याच्या गँगमधल्या एका पोरासोबत सूरज बोलताना त्याला दिसला. पण जसं शशीला बघितलं तसा सूरज लपून बसला. शशीने मात्र त्याला बघून न बघितल्यासारखं केलं आणि अड्ड्यावर आला. मग शशीनं सूरज आणि मिथुनला निरोप पाठवला आणि अड्ड्यावर बोलवून घेतलं.
आणि सूरज घाबरला. त्याला वाटलं नक्कीच आता शशीला त्याच्यावर संशय आला आहे आणि तो जाब विचारणार की मी तिकडे काय करत होतो. पण आल्या आल्याच शशीनं थोडी वेगळी सुरुवात केली आणि म्हणाला, सूरज, तू आणि मिथुन, तुम्हा दोघांवर मी एक जबाबदारी सोपवते. काम फत्ते कराल ना? मिथुन म्हणाला, काय छोटे शेठ, असं काय विचारणं झालं का? कोणती जबाबदारी आहे? शशी म्हणाला, वसुलीसाठी जायचं. तुम्ही दोघांनी वसईला. खूप दिवस झालं त्या चंदू शेठला शस्त्र दिलेत, पण त्यानं 25% रक्कम अजूनही दिली नाही आणि सतत पैशासाठी आज उद्या अशी टोलवाटोलवी करतोय. तर तुम्ही दोघे जायचं आणि त्याच्याकडे जे 5 लाख रुपये आणि आत्तापर्यंतच्या रकमेचं व्याज म्हणून आणखीन वर 1.5 लाख रुपये असे 6.5 लाख रुपये घेऊन यायचे. आणि जर त्यानं नाही दिलं तर तुम्हाला हवी तशी वसुली तुम्ही करा आणि इथे घेऊन या. तसं मिथुन आणि सूरजला बरं वाटलं आणि आपल्याला हवी तशी वसुली करण्याचा अधिकार मिळाला असं त्यांना वाटलं. मग ते दोघे वसईला वसुलीसाठी गेले आणि गेल्या गेल्याच तिथल्या चंदू शेठला त्यांनी पिस्तूल दाखवलं आणि पैसे मागितले. त्या चंदू शेठनं 4 लाख रुपये दिले आणि म्हणाला, माझ्याकडे इतकेच आहेत, उरलेले परत देतो. सूरजने त्याच्या डोक्यावर बंदूक रोखली तशी चंदू शेठची तरुण मुलगी ओरडली आणि रडायला लागली आणि म्हणाली, माझ्या बाबांना मारू नका. चंदू शेठ तिला म्हणाले, तू बाहेर कशाला आली? तू आतमध्ये जा. आणि सूरज म्हणाला, ए थांब. चंदू शेठ, फक्त 4 लाख रुपये आहेत ना तुमच्याकडे? आणि आता उरलेले 2.5 लाख, त्यासाठी आता आम्हाला पुन्हा इथं यायची गरज नाही. ही तुझी पोरगी आहे की ती तुझे उरलेले 2.5 लाख फेडेल. असं म्हणत त्यानं चंदू शेठच्या मुलीचा हात पकडला. तसे चंदू शेठ त्याच्या पाया पडून म्हणाले, नाही नको, तिचं लग्न ठरलं आहे. रवी शेठना सांगा की मी त्यांचे पैसे देतो, असं करू नका. तिच्या सासरच्यांना कळलं तर लग्न मोडेल. आणि मिथुनने चंदू शेठला लाथ घातली आणि म्हणाला, लग्न आहे का तिचं? अरे वा, मग पैसे आणायचे आणि पोरगी सोडवून न्यायची. तोपर्यंत ही आमच्याकडे जमानतवर राहील आणि जर तू वेळेत पैसे घेऊन नाही आला तर तिची सुहागरात इकडेच होईल. असं म्हणून ते जबरदस्ती तिला सोबत घेऊन आले. आता त्यांनी तिला आणली आणि शशीसमोर फेकली आणि 4 लाख रुपये दाखवले आणि म्हणाले, छोटे शेठ, हे बघा, केली व्याजासकट वसुली. आणि ते बघा. ते बघून शशीला थोडा राग आला. त्याने स्वतःच्या रागावर कंट्रोल केला आणि म्हणाला, मिथुन, हे काय आहे? ही पोरगी कोण आहे? आणि मिथुन म्हणाला, छोटे शेठ, चंदू शेठ पैसे त्याला आडेवेडे घेत होता. 4 लाख आहेत, उरलेली 2.5 लाख नाहीत असं म्हणाला. आणि वरचे 2.5 लाख रुपये मिळाले नाहीत म्हणून त्यानं त्याची मुलगी पाठवली. तसा शशी भडकला आणि चंदू शेठला एक शिवी हासडून म्हणाला, मादरचोद, स्वतःच्या मुलीची सुद्धा त्याला किंमत नाही आणि तो आपल्याला समजला तरी काय? आणि तुम्हा दोघांना कळायला नको का? तुम्ही कशाला आणली तिला? आपण काय असले धंदे करतो का? आणि मिथुन म्हणाला, छोटे शेठ, आता त्यानंच पाठवली म्हणून आणली. हवं तर तुम्ही त्याच्या मुलीलाच विचारा. आणि शशीनं तिला विचारलं की तुझ्या बापानंच तुला इथं पाठवलं का पैशांच्या बदल्यात? आणि त्या मुलीनं आता मिथुन आणि सूरजकडे घाबरून बघितलं आणि मान खाली घालून रडून हो म्हणाली. आणि आता ती खोटं बोलली याचा अर्थ? अर्थातच सूरज आणि मिथुनने तिला आम्ही सांगेल तसं बोल, नाहीतर तुझ्या बापाचा जीव घेणार अशी धमकी दिली होती, म्हणून ती मुलगी खोटं बोलली. शशीला आता राग आला आणि तो मिथुन आणि सूरजला म्हणाला, आता तुम्ही दोघेही एक काम करा, हिला पुन्हा सुखरूप तिच्या घरी सोडून या आणि चंदू शेठच्या मुसक्या आवळून इथे घेऊन या. तसा मिथुन म्हणाला, पण छोटे शेठ, असं कसं? त्यानंच पाठवली तर तिला ठेवून घ्यायला काय हरकत आहे? शशी आता चिडला आणि मिथुनवर चिडून म्हणाला, मिथुन, बाबांना जर हे कळलं तर चंदू शेठला नंतर, पण आधी तुम्हा दोघांना फास लावतील. तुम्हाला फास घ्यायचा आहे का? हे आपल्या धंद्यात बसत नाही मिथुन. तसं मिथुन आणि सूरज घाबरून नाही म्हणाले आणि पुन्हा मोटर काढली आणि रातोरात तिला वसईला सोडायला जातो म्हणून निघाले. आणि इकडे पांडू घरी गेला. जातानाच तो रखमासाठी आणि माईसाठी नव्या कोऱ्या साड्या घेऊन गेला होता. आणि जसा तो घरात गेला तशी त्याला चंद्रा दिसली.
आणि चंद्राला तो दिसला आणि पांडू म्हणाला, तू तू तर गेली होतीस ना, मग इथे कशी काय? आणि रखमा म्हणाले, आहो तुम्ही एकमेकांना ओळखता का? पांडू म्हणाला, ओळखत असं नाही, पण हिची मदत केली होती मी आणि छोटी शेटनं. आणि चंद्रा म्हणाली, तुझ्या त्या छोट्या शेटनंच मला हाकलून दिली. अर्धी निर्धी मदत काय कामाची? उलट्या काळजाचा आहे तुझा छोटा शेट, आणि मला नव्हतं माहीत हे तुझं घर आहे. आणि पांडू म्हणाला, हे बघ छोटे शेट खूप चांगले आहेत, पण पोरींच्या बाबतीत थोडं सांभाळूनच राहतात. त्यांना पोरींचा लफडा नको असतो. आणि चंद्रा म्हणाली, का पोरी काय खातात का त्याला? रखमा म्हणाली, एक काम करा की तिला तिच्या गावाला जाणार रेल्वेतून बसवून द्या, मग ती जाईल. तशी ती कालच गेली होती, पण घाबरून पुन्हा परत आली. मग पांडू म्हणाला, बरं चल, आता रात्रीची 9 वाजताची ट्रेन आहे, तू नेमकी पहाट होता होता पोहोचशील बघ. मग चंद्रानं माईचा रखमाचा निरोप घेतला आणि म्हणाली, या गर्दीमध्ये तुमच्यासारखी देव माणसं भेटणं खरंच भाग्याचं आहे, असं म्हणाली आणि निघाली. मग पांडूनं तिला रेल्वेत बसवली आणि तिला समजावून सांगत म्हणाला, आता हीच रेल्वे थेट कोल्हापूरला जाईल, याच्यातून कुठेच उतरू नको. भरपूर स्टेशनं लागतील, बाकीचे लोक उतरतील, वर चढतील, पण तू अजिबात उतरू नको. तुझं तिकीट डायरेक्ट तो कोल्हापूरचं आहे, असं म्हणून तिच्या हातात तिकीट दिलं आणि म्हणाला, नीट जा. आणि पांडू निघून गेला. आणि पांडूनं इतकं छान समजावून सांगितलं, रेल्वेत बसवलं म्हणून चंद्राला शशीपेक्षा पांडू देव माणूस वाटला. आणि जसा पांडू निघून गेला तशी अनाऊन्समेंट झाली, ती अशी की या क्रमांकाची रेल्वे हलणारच नाही, पुढे रूळ तुटला आहे, त्यामुळे कोल्हापूरला जाण्यासाठी दुसरी पर्यायी व्यवस्था म्हणून दुसरी रेल्वेगाडी देण्यात आली आहे आणि ती थोडी लेट सुटणार. आता गावंढळ चंद्राला काहीच कळलं नाही त्या गोंधळ गडबडात, पण त्या डब्यातली सगळी माणसं निघून गेली आणि एकटीच चंद्रा डब्यात राहिली. पण तरीही ती एकटीच तिथं बसून होती, कारण तिला पांडू म्हणाला होता, बाकीचे सगळे उतरतील चढतील, पण तू अजिबात उतरू नको. म्हणून चंद्रा आता जी रेल्वे गाडी हलणारच नाही ती कधी सुटणार म्हणून वाट बघत तिथंच बसली. आणि बाकीचे प्रवासी उतरून दुसऱ्या गाडीमध्ये बसले, पटापट वर चढले आणि ती दुसरी रेल्वे निघून सुद्धा गेली. आणि आता बघू चंद्रानं पकडलेली रेल्वे कधी हलते. कथा आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि नक्की सांगा. थँक्यू.